बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाबाबत। आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। भाजपा नेते सुवेंदू अधिकारीही दिल्लीला येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री पदासाठी भाजपमधून अनेकांची नावे चर्चेत आहे। पश्चिम बंगालमध्ये 9 मे रोजी शपथविधी होणार आहे। सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष, समीक भट्टाचार्य, अग्निमित्र पॉल आणि रूपा गांगुली यांची नावे चर्चेत आहेत। तर अनेक नावे सध्या चर्चेत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या या मुख्यमंत्री पदाबाबत आज दिल्लीत बैठक होणार आहे। भाजप नेते सुवेंदू अधिकारीही दिल्लीला येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये अनेकांची नावे चर्चेत आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी हर्षल जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। हर्षल, सुवेंदू अधिकारी यांचं नाव चर्चेत होतं, मात्र आता अनेक नावे समोर येत आहेत अशी माहिती मिळते। काय अधिक माहिती आहे? प्रणिता, नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं होतं की पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत आली तर मुख्यमंत्री बंगालचाच होईल। त्याप्रमाणे अनेकांची नावे चर्चेत आहेत। सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष, समीक भट्टाचार्य, अग्निमित्रा पॉल, रूपा गांगुली यांची नावे चर्चेत आहेत। सुवेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी निकट सहकारी होते। त्यांचा तळागाळात मोठा प्रभाव आहे, एक मजबूत संघटन त्यांचं आहे आणि त्यांनी ममता बॅनर्जीचा पराभव करून ते जायंट किलर ठरले आहेत। तसेच दिलीप घोष हे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेत, त्यामुळे ते सुद्धा प्रबळ दावेदार असल्यामुळे तसेच ते प्रमुख विरोधी पक्ष नेता भाजपला बनवण्याचं त्यांना श्रेय दिलं जातं। 2021 मध्ये त्यांचं खूप कार्य होतं मोठं। सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य हे यांचं नाव सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे। पक्ष संघटना वाढीसाठी समीक भट्टाचार्य यांनी मोठी भूमिका बजावली आहे, त्यामुळे भाजप त्यांचा मुख्यमंत्री करण्याचा विचार करू शकतो। त्याचप्रमाणे जर भाजपने महिला मुख्यमंत्री म्हणून प्राधान्य दिलं तर अग्निमित्रा पॉल आणि रूपा गांगुली यांचं नाव चर्चेत आहे। अग्निमित्रा पॉल ह्या एक भाजपचा स्पष्ट वक्त्या नेत्या आहेत। आत्ताच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आसनसोल दक्षिण ही जागा कायम राखलेली आहे। त्यामुळे भाजपने जर राज्यात महिला मुख्यमंत्री निवडली तर अग्निमित्रा पॉल यांचं नाव चर्चेत आहे। त्याचप्रमाणे रूपा गांगुली यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी तळागाळात काम केलं आहे। तसेच महाभारतात त्यांनी द्रौपदीची भूमिका साकारली आहे, त्यामुळे त्या लोकप्रिय आहेत। जी हर्षल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।